वर्तवणूक करत आहे। आणि खरोखरच जितेंद्र अग्रवाल साहेब हे मनसेचे महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि राजकारण फक्त राजकारण काम न करता राजकारणाचं काम न करता जय क्रांती सेवा संघ हे सामाजिक संघटनेत जास्त कार्यरत आहेत। जितेंद्र अग्रवाल साहेबांच्या या ठिकाणी आगमन होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात जितेंद्र साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया। मित्रांनो, गणपती बाप्पा। श्री दादा साहेब फाड़के पुरस्कार दुनिया में पहली बार जय क्रांति सेवा संघ के अध्यक्ष माननीय श्री जितेंद्र मंजू रामस्वरूप अग्रवाल जी को प्रदान किया गया। जय क्रांति सेवा संघ के 25वें वर्धापन पावन दिन समाज सेवा ही अपनी जिम्मेदारी है, ये मानने वाले श्री जितेंद्र मंजू रामस्वरूप अग्रवाल जी को ये जय क्रांति परिवार की मौजूदगी में फाल्के परिवार के वंशज श्री श्रीमती मृदुला चंद्रशेखर पुसालकर, दादा साहेब फाड़के भारतीय चित्र सृष्टि के प्रणेता उनके नाती की ओर से प्रदान किया गया। मुंबई की पुकार, संवाददाता विजेता महिदा। Happy birthday to you, Jitendra. Happy birthday to you, Dada. Happy birthday to Dada. Happy birthday to you. Happy birthday to Dada. Happy birthday. वेळ काढून आज इथे या कार्यक्रमाला आलात आणि आज भूतो ना भविष्य हा कार्यक्रम ना असा कधी झाला असेल ना होणार असेल, कारण की आज माझ्या जीवनातला आज परत दुसरा जन्म झालेला आहे असं मी स्वतःला भाग्यवान समजतो की माता पिता सारखे माझे सर्व माझ्या आज मंचावर भरलेला हा जो मंच होता, हा मंच असा मंच होता की कुठेही डोळ्यात कोणाच्या मावणार नाही असा मंच होता। त्यासाठी सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करतो जय क्रांती परिवारकडून। कारण असं आहे की जय क्रांती फाउंडेशनचे आमचे संस्थापक अध्यक्ष श्री रामस्वरूप मनीलाल अग्रवाल त्यांचा एक विचार घेऊन मी चाललेला प्रयत्न केला। आता काय आपण काही कैदमध्ये नाही आहेत की आपल्याला आझादीसाठी करायची आहे, पण ही आर्थिक आझादीसाठी ही नवीन क्रांती आपल्याला करायची आहे। माझ्या वडिलांनी मला जे विचार दिलेले आहेत की आपलं घर पहिलं साफ करा, मग आपलं गाव, मग शहर, मग जिल्हा, मग राज्य आणि मग आपला देश, आणि या पद्धतीने आम्ही काम करत आहोत। संत गाडगे महाराज यांच्या प्रेरणेतून आज आमचं मागच्या 5 वर्षापासून मी गावोगावी जाऊन झाडू आणि हे सगळं साफसफाई करतो, देऊळ साफसफाई करतो, मस्जिद साफसफाई करतो, चर्च साफसफाई करतो, बौद्धवाडे साफसफाई करतो आणि तलाव, विहीर। आता लोक काय करत आहेत की तलाव विहीरला विसरतायत आणि तेच आपलं जीवनाचं आहे। जल म्हणजे जीवन आणि त्यालाच ते खराब करून ठेवलेलं आहे। नळातलं पाणी पिण्यासाठी लोक काय झाले की आपल्या विहिरीला विसरलेत, म्हणजे आपल्या आईला विसरले, आपल्या बापाला विसरले आणि त्या रस्त्याला चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत। मी माझ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा माझ्याकडून की मी मोबाईल बंद करणार आहे, कुठेतरी आता राजकारणाचे वारे पण वाहू लागलेले आहे। तुमची एक संघ आहे आणि राजकारणामध्ये संघाला खूप महत्त्व असतं, कारण त्यांचा झुकाव कोणाकडे आहे हे महत्त्वाचं असतं। तर तुमचा संघाचा झुकाव कुठे असणार आहे? आमचा संघ हे क्रांतीसाठी काम करतो। भारतामध्ये आम्ही जवळजवळ लाखोच्या संख्येने आहोत। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमचे प्रत्येक शहरांमध्ये मिटिंगा होतीलच आणि सर्वात प्रथम जो विषय आमच्या जय क्रांती फाउंडेशन असेल तर भारतरत्न बाबा दादासाहेब फाळके हा त्यांना अवॉर्ड मिळालाच पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। पहिला आमचा प्रयत्न असेल 2025 साठी आणि हे मोर्चे तुम्हाला दिसतीलच आणि मी प्रयत्न करेल तुमच्या आशीर्वादाने आणि माझा प्रयत्न म्हणजे जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करेल। आणि मी माझ्या भारतामध्ये जो देव, देश आणि धर्म की बात करेगा मैं उसके